मालवण नगर परिषदेच्या हद्दीत चाललेलं भाजी मार्केट आणि मालवण नगर परिषदेच्या हद्दीत असलेलं मामा वर्गेकर नाट्यगृहाच्या इथे चाललेलं हॉलचं काम हे गेली 4 वर्ष ही 2 कामं पूर्ण झालेली नाहीत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे काम गेले 4 वर्ष पूर्णतः बंद आहे। मग हे काम बंद असल्यामुळे जनतेला या ठिकाणी प्रश्न पडला आहे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण का झालं नाही। तर या ठिकाणी माझ्याकडे सगळी माहिती आहे। तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची परवानगी धर्मादाय आयुक्तांनी आम्हाला 2016 मध्ये दिली। 2019 मध्ये त्या कॉम्प्लेक्स आपल्याला वर्क ऑर्डर निविदा आपण केली, परंतु माझं असं म्हणणं होतं की 2016 ही धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली, त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी त्या परवानगीमध्ये अट टाकली होती की 2 वर्षाची अट टाकली होती बांधकामाची, परंतु यांना निविदा करायला 2 ते 4 वर्ष लागली आणि त्यामुळे 2019 उजाडलं आणि 2019 मध्ये या ठिकाणी पहिला ठराव घेण्यात आला निविदा मंजूर करण्याचा। हा ठराव 2019 मध्ये झाला। या ठरावाला चंद्रशेखर रजनीकांत कुशे, राजन आप्पा वराडकर आणि महेश चंद्रकांत कांदळकर या तिघांची स्टँडिंग कमिटी होती आणि या कमिटीमध्ये तो ठराव घेण्यात आला। माझा असा मुद्दा आहे प्रशासनाला आणि हे जे काही ठराव ज्या लोकांनी घेतला, तुम्हाला जर माहिती होतं की धर्मादाय आयुक्तांनी 2 वर्षाची मुदत दिलेली आहे, मग 2019ला निविदेला मंजुरी देताना तुम्ही हा मुद्दा का नाही मांडला की बाबा धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ नका, यात कॉन्ट्रॅक्टर अडचणी देऊ शकतो। तरी 2019 मध्ये या कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता 2019 मध्ये या ठिकाणी ठराव घेऊन त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली। तदनंतर काम चालू झाल्यानंतर संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की धर्मादाय आयुक्त यांची मुदतवाढ संपलेली आहे, आज जे ठराव घेत आहेत तेच आज संस्थेवर आहेत। तर त्या संस्थेचं म्हणणं की धर्मादाय आयुक्तांनी या ठिकाणी मुदतवाढ दिली नाही आणि त्यामुळे तरी काम नगरपालिकेने कसं चालू ठेवलं। मग मला या ठिकाणी असं म्हणायचं होतं की त्या विषयानंतर तरी आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे गेलो। धर्मादाय आयुक्तांनी आम्हाला 13/9/2021 रोजी एक ऑर्डर करून दिली की तुम्ही मला 20 नमुद्यात प्रस्ताव द्या आणि प्रस्ताव दिल्यावर मी तुम्हाला मुदतवाढ द्यायला तयार आहे। ही धर्मादाय आयुक्तांनी ऑर्डर केल्यानंतर या प्रकल्पामध्ये संस्था हीच मेन असल्यामुळे जो काय मुदतवाढीचा प्रस्ताव आहे हा मुळात संस्थेनंच करायचा आहे, संस्थेनंच त्या ठिकाणी मुदतवाढ घ्यायची आहे। हा पत्रव्यवहार नगरपालिकेने 2021 मध्ये संस्थेशी केला की धर्मादाय आयुक्तांनी आपल्याला अशी ऑर्डर केलेली आहे की तुम्ही प्रस्ताव द्या, आम्ही तुम्हाला मुदतवाढ द्यायला तयार आहोत। परंतु संस्थेने 2021 नंतर नगरपालिकेने 5 पत्र पाठवली, परंतु आपलं कोणतंही म्हणणं संस्थेने या 3-4 वर्षात त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही। मग आमचा मुळात असा प्रश्न आहे की जे पैसे त्या ठिकाणी खर्च झाले आहेत, जो निधी आमच्याकडे होता तो आता प्रशासनाने मागे घेतला, त्याच्यामुळे आमच्याकडे आता तिथे निधी नाही। मग हे जी नगरपालिकेचे जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण? नगरपालिकेची एक बाजू अशी होती की नगरपालिकेने जर 2 वर्ष संस्था कोणतंही त्यामध्ये हे मांडत नसेल तर नगरपालिकेने कायदेशीर प्रोसेसने त्या ठिकाणी नोटीस देणं गरजेचं होतं, आपल्या पैशाची मागणी करणं गरजेचं होतं संस्थेच्या। परंतु यात काही घडलेलं नाही। पण या सगळ्या गोष्टीत असं वाटतंय की एक राजकीय म्हणजे जर हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं तर उद्या आमदार वैभव नाईक यांना श्रेय मिळेल, शिवसेनेला श्रेय मिळेल, म्हणून हे जाणून बुजून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी थांबवलेला आहे। आणि या ठिकाणी आता सीओ आम्हाला भेटून गेले, त्यांचं म्हणणं आहे 22 तारीखला ते चर्चेला येणार आहेत। मी सीओंना असं म्हटलं की जर धर्मादाय आयुक्तांची मुळात परवानगीच तुम्ही घेतली नाही, तुम्ही मुदतवाढीलाच गेलात नाही, मग तुम्ही चर्चा करून करणार काय? म्हणजे जर नगरपालिकेचे पैसे असे जर वाया जात असतील आणि नुसते चर्चेने जर ते पैशांचं हे भरपाई होत असेल तरी चूक आहे ना। हे जनतेचे पैसे आहेत, हे काही सीओच्या खिशातले नाहीत की नगरसेवकांच्या खिशातले नाहीत। पण या ठिकाणी जे जनतेला जी दिशाभूल केली जाते, या ठिकाणी सांगाडे उभे राहिले, पण हे सगळे प्रकल्प अडवण्यासाठी काय षडयंत्र रचली गेली ही जनतेला समजली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। भाजी मार्केटचे जे काम आहे त्यावेळी जे गाळेधारक होते त्यांना आम्ही विश्वास दिला होता की आपण हे काम पूर्ण करू, त्यामुळे त्या गाळेधारकांनी त्यावेळी आमच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी गाळे खाली केले। गेली 4 वर्ष हे काम चालू आहे। ज्यावेळी आमदार वैभव नाईक त्या कामाची चौकशी करतात तेव्हा तिथे चिरे लावले जातात, दुसऱ्या वेळी आम्ही गेलो की तिथे प्लॅस्टर केलं जातं। परंतु असं वर्षानुवर्ष जर प्लॅस्टर करायला, चिरे लावायला जर वर्षानुवर्ष जात असतील, आता आलेले सीओ परत आमच्याकडे मुदत मागतायत, पण आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा आणि मगच आमच्या समोर या, तरच आम्ही हे उपोषण सोडू।
आज नाट्यगृहाच्या वर हॉल चालू आहे. हा हॉल गेली 4 वर्ष चालू आहे. 1 वर्षाचं मुदत असताना त्याला 4 वर्ष चालू आहे. हा जर हॉल मुदतीत झाला असता तर सर्वसामान्यांना एसी मध्ये 10,000 रुपयात या ठिकाणी लग्नासाठी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध झाला असता. का ही जनतेला सेवा देण्यासाठी आहे. त्या हॉलसाठी बँक मागत होती, पण आम्ही ती सेवा जनतेला देण्यासाठी त्या ठिकाणी हॉल केला. परंतु हा हॉल 4 वर्ष या हॉलचं काम या ठिकाणी अडचणीत आलेलं आहे. वाटत नाही ते काम पूर्ण होईल, कारण आता जरी सीओ या ठिकाणी बोलले नाही तरी त्या हॉलच्या इस्टिमेटमध्ये काहीतरी गडबड यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे ते पैसे आणि त्याचं काम ह्याच्यात काही बजेट बसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते ऑफिशियल आम्हाला या ठिकाणी सांगत नाहीत. सीओचं असं म्हणणं आहे जर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम झालं नाही तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करतो. मी सीओनं सांगितलं यात कॉन्ट्रॅक्टरचा काही दोष नाही. 4 वर्ष पूर्ण झालेले असताना तुम्ही चुकीने त्याला वर्क ऑर्डर दिली. मग पहिलं तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, कारण ज्या अधिकाऱ्यांनी ही वर्क ऑर्डरसाठी सभागृहात ठेवली ठराव घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी आधी याचा अभ्यास केला पाहिजे होता. दुसरं म्हणणं असं आहे की हे जे काही कॉम्प्लेक्सेस आणि हे जे काही भाजी मार्केटचं काम चालू आहे हे 4-4 वर्ष जे काम चालू आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. ते आपल्याकडे असलेले पैसे आहेत, आपल्याकडे चालू असलेलं काम आहे आणि ज्यात कॉन्ट्रॅक्टरचा संबंध आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी कारवाई करण्याची धमकी सीओ या ठिकाणी देतात. मग ह्या भाजी मार्केटची सीआरझेडची परवानगी प्रलंबित राहिली, सीआरझेडच्या परवानगी शिवाय वर्क ऑर्डर झाली, सीआरझेडच्या परवानगी शिवाय बांधकाम तुम्ही चालू केलं. मग या दोष कोणाचा? मग यासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार ते आधी आम्हाला सांगा. ह्या सगळ्या नगरपालिकेच्या चुकीने, नगरपालिकेच्या सगळ्या गोंधळ कारभाराने हे सगळे प्रोजेक्ट अडकलेले आहेत आणि जनतेला हे सांगायला जात नाहीयेत की हे प्रोजेक्टला अशा अडचणी आहेत. म्हणून ह्या सगळ्या अडचणी जनतेला समजाव्यात. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आमदार वैभव नाही खासदारांनी त्या ठिकाणी पैसे आणले. भाजी मार्केट ज्यावेळी पाडलं त्यावेळी आपल्याकडे ज्यावेळी आपण त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं त्यावेळी ते भाजी मार्केट पाडायला पाहिजे असं स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आला. परंतु त्याच दरम्यान आमदार वैभव नाईकांनी तात्काळ त्याच्यासाठी पैसे आणले. असे पैसे तात्काळ येत नाहीत, पण तात्काळ आणले, तात्काळ काम चालू झालं. परंतु या कॉन्ट्रॅक्टरांच्या गलथान कारभारामुळे, या कामांमुळे या नगरपालिकेचे हे प्रोजेक्ट अडकलेले आहेत. आणि नगरपालिका जर 10-10 वर्ष एखादे प्रोजेक्ट करत असेल तर या सगळ्या ह्याचा जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीचा जबाबदार कोण? कारण एवढ्या तक्रारी करून जर कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेत येत नसेल, नगरपालिकेत भेटायला सीओ त्याला बोलवत नसतील, परस्पर बाहेर कुठेतरी भेटतात आणि आपली चर्चा करतात आणि कॉन्ट्रॅक्टरला अभय देतात, अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेत चालू आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, या भाजी मार्केटमध्ये, या हॉलमध्ये पूर्ण दोषी या नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि यांच्यावर कारवाई करा. आणि या सगळ्या गोष्टीचा भुर्दंड हा तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आधी वसूल करा अशी आमची यांच्याकडे मागणी आहे. जर आम्हाला यांनी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली हे लेखी स्वरूपात दिलं नाही, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाबत संस्थेबाबत यांनी संस्थेवर काय आता वकिला थ्रू काय त्यांच्यावर प्रोसेस केली आहे याची जर आम्हाला माहिती दिली नाही तर आम्ही या ठिकाणी हे उपोषण सोडणार.